आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेमधल्या अधिवेशनामध्येच गंभीर आरोप केले होते, ते म्हणजे नवी मुंबईमधल्या गृह संकुलांमध्ये 2000 कोटींचा घोटाळा झाला आणि यामध्येच अधिकारी सचिन मोटे आणि त्याचबरोबर DDSR कंपनी देखील जी विकासक आहेत त्यांचा देखील त्याच्यामध्ये हात आहे। आणि यावरच आज एक महत्त्वाची पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये गंभीर आरोप हे गोपीचंद पडळकर यांच्यावरती करण्यात आलं। काय नक्की तुम्ही म्हणाला, हा सगळा नक्की प्रकार काय, हा कशामुळे घडतोय? नमस्कार, मी एक नवी मुंबईमधला DDSR कंपनीचा MD आहे, राहुल बाळासाव हजारे। आम्ही नवी मुंबईमध्ये सिडकोच्या हद्दीतले सिडको सोसायटी प्लॉट टेंडर प्लॉट घेतो आणि त्याच्यावरती आम्ही कन्स्ट्रक्शन करून लोकांना पोझिशन दिलेले। मी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट दाखवले। आम्ही 13 बिल्डिंगचे पोझिशन दिलेले, त्याचे CC दाखवल्या, त्याच्या OC दाखवल्या, परत ना जे चालू असलेल्या प्रोजेक्टची माहिती दिली आणि सगळ्यांची कामं चालू आहेत। सिडकोनी रेरानी दिलेल्या टायमिंगच्या गाईडलाईन्सप्रमाणे कामं चालू आहे। कुठल्याही कस्टमरची तक्रार नाही त्यांच्याकडे, कुठल्याही सभासदांची तक्रार नाही, कुठल्याही मेंबरांची तक्रार नाही। एक त्यांनी कारस्थान एक बनवलेलं आहे की ज्याच्यामध्ये जे गावी आम्ही गोपीचंद पडळकर साहेब, सचिनजी मोटे साहेब आणि आम्ही एकाच तालुक्यामधले आहे। आम्ही पडळकर साहेबांनाही मदत केलेली आहे, पण त्यांच्या लक्षात आलं की ह्या लोकांचा चेहरा, जसं की गावभागामध्ये आम्ही रोजगार दिलेले लोक आहेत, बुकिंग दिलेले लोक आहेत, काही इन्व्हेस्टर लोक आहेत, ह्या लोकांचा प्रभाव आमच्याकडे जो वाढला त्याच्यामुळे त्यांचं मतदानाचा टक्का हा घसरला। त्याचं षडयंत्र आणि त्यांच्या विरोधात जी उभा राहिलेली IRS सचिनजी मोटे साहेब यांची वाईफ, त्यांच्यामुळे जो त्यांच्या बाली किल्ल्याला जो लागलेला खिंडार आहे ह्याच्यावरती ती बनवलेली कहाणी आहे। आणि ती कहाणी मी तुम्हाला, त्यांनी इलेक्शनच्या टायमिंगमध्ये जे बाईट्स दिलेले आहेत ते माझ्याकडे आहे, ते तुम्हाला ऐकवतो, ते ऐका तुम्ही। त्यांनी तिथंच मांडलं होतं, मी विधानसभेमध्ये तुम्हाला धावतो, त्या उद्योगपत्याला जेलमध्ये टाकतो, हे सगळं त्यांनी तिथं बनवलेलं आहे। परंतु मी त्यांना एकच विनंती करतो आहे, तुम्ही जे 4 आणि 5 हजार लोकांची जी फसवणूक केली असं सांगताय किंवा ते हवाला केला 2000 करोडचा घोटाळा आहे, तुमच्याकडे पुरावे असतील तर ते पुरावे शासनाकडे जमा करा। आम्ही त्याच्यावरती क्लिअरिफिकेशन देऊ आणि टायटल क्लिअर देऊ। आम्हाला माहीत आहे की आम्हाला शासनामधून क्लिअरन्सच भेटेल, कारण आमचे डॉक्युमेंट एकदम टायटल क्लिअर आहे। आणि कुठल्याही लोकांची फसवणूक असती तर त्यांनी मीडियासमोर आणली असती। काल प्रेस कॉन्फरन्स घ्यायच्या अगोदर 50 लोकं त्यांच्याकडे होती, ते प्रेस कॉन्फरन्सला आणणं त्यांना गरजेचं नाही वाटलं। मुख्यमंत्री महोदय साहेबांनी अधिवेशनात विषय मांडला, त्याच्यावर कारवाई करू बोलले, दुसऱ्या दिवशी परत प्रेस नोट। म्हणजे नक्की तुम्हाला काय हवं आहे? त्यांना माहीत होतं अधिवेशनातला त्यांना क्लीन चिट भेटणार आहे, कारण की त्यांचे पुरावे नाही। मग कुठंतरी एक बाईट्स घेऊन मीडियामुळं एक बदनाम करायचं लोकांमध्ये आणि कस्टमरमध्ये हाहाकार माचवायचा आणि त्यांनी बुकिंग माघारी घ्यावा आणि डेव्हलपरला, पण असं त्यांच्या कुठल्या ह्याला आमचा मेंबर हे सगळे ठामपणे DDSRच्या पाठीमागं उभा राहिले। सांगितलं हजारशे आम्ही तुमच्या पाठीमागं आहे, सगळ्या सोसायटी आम्ही त्यांच्यावर लीगल नोटीस पाठवू। आणि कुठली फसवणूक, खासदार आमदारांनी त्यांनी मांडला विषय, खासदार आमदारांनी बाईट दिली, आमची कुठली फसवणूक नाही, अध्यक्षांनी दिली, ते खासदार आहेत लोकसभेचे, 3-3, 4-4 वेळा निवडून आलेत। त्या बिल्डिंगमध्ये 28 खासदार आहेत, 14 आमदार आहेत। आणि त्यांनी ते एक शब्द बी वापरला, आमदारांना खिशात ठेवतो, त्यांच्याकडे कुठली बाईट असेल तर पुरावा दाखवा। म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, आमदारांना भडकवण्याचं काम करत आहेत ते माझ्या विरुद्ध, एक षडयंत्र बनवायचं काम चालू आहे। त्यांच्याकडे पुरावे असतील तर साध्य करावं त्यांनी पुरावे, की आम्ही कुणाला चुकीच्या प्रकारे बोल किंवा त्यांना बोललोय, एखादी बाईट असेल तर ते दाखवा। म्हणजे आम्ही कुठलेही त्यांच्यावरती आरोप न करता एक मराठी उद्योजकाला संपवण्याचं काम ते हाताने करत आहे। एखाद्या उच्च पदस्थ IRS ऑफिसरला त्यांच्या विरोधात लढले, दोघांनीही मला त्रास दिला आहे असं त्यांची मनगडी कहाणी बनवली आणि दोघांनाही एका खंडेरामध्ये उभा केलं। सचिन मोटे साहेब आमच्या भागातले फक्त अधिकारी आहेत, आमचे भागातले असले त्यामुळे माझे मित्र आहेत आणि भागातल्या सगळ्या लोकांचे मित्र आहेत। ते तुमचे पार्टनर देखील आहेत? पार्टनर नाहीत साहेब, तुम्ही डॉक्युमेंट चेक करा, कुठल्याही डॉक्युमेंटवर त्यांचं नाव आहे किंवा कोणाचंच नाव नाही, चेक करा तुम्ही। त्यामुळे हे सगळं खोटे आरोप आहेत त्यांचे। एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला की त्यांनी काल जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये अनेक सोसायट्यांची त्यांनी नावं घेतली, त्यांनी त्याच्यामध्ये 5000 लोक आहेत, 2000 कोटीचा एकूण सगळा घोटाळा आहे। साहेब 5000 कस्टमरच नाहीत माझे, मेंबर सोसायटीचे आम्ही बनवलेल्या काय बिल्डिंग आहेत, हे सगळं जर एकत्र केलं तर 2200-2500 पर्यंत आकडा जातो आमचा। आणि त्याच्यामध्ये पोझिशन दिलेल्या बिल्डिंग 400-500 लोकांचे आहे, बाकी ज्यांचे काम चालू आहे सोसायटीचे, त्या सोसायटीच्या लोकांची तक्रार नाही असते तर कालपर्यंत एकतर मीडियासमोर आलं असतं का नाही, पोलीस स्टेशनला गेलं असतं, महानगरपालिकेत गेलं असतं, सिडकोकडे गेलं असतं, ह्यापैकी एकही घटना घडलेली नाही। म्हणजे मराठी बिल्डरला बदनाम करण्याचं काम, एखादा मराठी उद्योजक, मराठी मुलगा घडत असताना त्याला स्टॉप करण्याचं काम आणि पाप केल्याचं काम
आमदार साहेब तुम्ही केलेला आहे. तुम्ही देखील काही गंभीर आरोप त्यांच्यावरती केलं. पडळकरांनी जरी म्हटलं की माझी ऐपत नाही घर घेण्याची, परंतु तुम्ही तर गंभीर आरोप की आलिशान गाड्या घेऊन फिरतात असा तुम्ही त्यांच्या सोबतच त्यांच्या होतात. काय नक्की त्यांनी केलं? साहेब पडळकर साहेब जसे काल बोलले की नवी मुंबई शहरात घर घेण्याचं माझं स्वतःची कॅपॅसिटी नाही, तर मी त्यांना तीच रिक्वेस्ट केली, तुम्ही ज्या गाडीतनं फिरता 2-2.5 करोडची गाडी आहे, तुमच्या पाठीमागं 5-6 गाड्या तुमच्याच आहेत 007च्या, त्या सगळ्या पकडल्या तर 5-6 करोडच्या आहेत. नवी मुंबईत आलिशान घर मिळेल त्या 5-6 करोडमध्ये. म्हणजे तुम्ही स्वतःला गरीब समजू नका आणि मला बोलायला भाग पाडू नका. तुमच्याकडे पैसे आहेत ना, अख्ख्या तालुक्याला अख्ख्या जिल्ह्याला माहीत आहे. तुम्ही महाराष्ट्राकडे तुमचा चेहरा कसा आहे हा मला सांगायचा नाही आणि मला त्याच्यामध्ये पडायचं पण नाही. तुम्हाला एकच रिक्वेस्ट विनंती आहे, आमच्यासारख्या उद्योजकांच्या पाठीमागं उभं राहायचं काम करा. उद्योजकाला बदनाम करण्याचं काम करू नका आणि जर आमच्या इथे आलं तर शेवटला सगळे खुलासे ओपन करायला आम्ही मोकळे आहोत. काय म्हणते की आता मुख्यमंत्र्यांनी आणि बावनकुळे साहेबांना देखील स्पष्टपणे सांगितले की याची सखोल चौकशी होणार म्हणून. साहेब आम्ही महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. कारण की ज्याला म्हणजे चुकीचं काम केलं नाही त्याला डर कशाची, ज्याला कर नाही त्याला डर कशाची. आम्ही घाबरत नाही ह्या गोष्टीला. आम्ही प्रामाणिकपणे काम करणार आहे. आम्ही रटन टाटा फॉलोअर आहे आणि आम्ही कुठल्याही माणसाची फसवणूक केलेली नाही. आम्ही गव्हर्नमेंटच्या परवानगी घेऊन त्या टायमिंगनुसार जमिनी सोसायटींच्या नावावर आहे, तिने आम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, त्याप्रमाणे मार्केटमध्ये काम चालू आहे. कस्टमरांची तक्रार असते आमच्या विरोधात आणि तुम्ही जे काल त्यांनी दिल्या बाईट त्याच्यावरच्या कमेंट वाचा महाराष्ट्रातल्या लोकांच्या. जर फसवण्याला लोकांनी तिथं तक्रार टाकली असतं, पटपट कमेंट करायला किती वेळ लागतो, जर समोर येऊ शकत नाही किंवा तक्रार द्यायला किती वेळ लागतो. हे सगळं नसताना हे बनवलेलं कारस्थान आहे आणि त्यांची पार्श्वभूमी तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे. मला बोलण्यात आणि मला त्यांचं कारस्थान समोर करण्यात ते पाप माझ्या हातून घडणार नाही. ते त्यांच्या बोलण्यातून जाणवतं की मी कुठे थांबणार नाही, मी हा विषय तडीस नेणार आहे. तुम्ही देखील त्यांच्यावर जे आरोप करतात ते तडीस नेणार आहात. साहेब त्यांनी जे आरोप केलेले हे महाराष्ट्र शासन चेक करेल. महाराष्ट्र शासन त्याच्यावरती क्लीन चिट देईल. त्याच्यावरती त्यांना जे करायचं ते करू द्या. परंतु त्यांना एकच विनंती आहे, तुम्ही जसं म्हणता हे काचेच्या घरात राहतात, तर आम्ही बुलेटप्रूफ काचेच्या घरामध्ये राहतो आणि तुम्ही काचेच्या घरामध्ये राहता. तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही आमच्यासारख्या उद्योजकांच्या पाठीमागं राहण्याचं काम करा. जर तुम्ही आमचं कारस्थान काढत बसला, काही प्रूफ भेटणार नाही, काय होणार नाही. आम्हाला ठाम विश्वास आहे. परंतु आम्ही जर काय वकायला चालू केलं तर पुढच्या कारवाईला तुम्ही जिम्मेदार राहावा आणि त्याच्यानंतर तुम्ही आमदार व्हा, चला मंत्री व्हाल, हे तुम्हालाही माहीत आहे कसं होणार त्याच्यानंतर ना. जर आमच्या सरकारचा विश्वास उडला, आज सगळे आमच्या भागातले उद्योजक सगळे यांच्या विरोधात गेलेले आहे की चुकीचा माणूस आहे, चुकीच्या माणसाला आम्ही उभा केलं. तर मी ह्या सगळ्यांना परत रिक्वेस्ट करील की आपण त्यांना एक शेवटचा चान्स देऊ की आम्हाला तुमच्या कारकिर्दीमध्ये घुसायचं नाही, परंतु तुम्ही जर ते घुसावं असं तुमचं स्वतःची इच्छा असेल तर 100% तुमच्या ह्याला देव करो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या कार्यकर्तीसाठी. आणि तुम्हाला जे कारवाई करायचं आहे त्याला आम्ही सामोरं जायला तयार आहे. ज्या पद्धतीने दोन गट पडलेले दिसत आहेत समाजामधले किंवा तालुक्यामधले, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने पुढे चाललाय त्या अनुषंगात दिसेल की तिथलं राजकीय चित्र वेगळं होईल. म्हणून आमदार साहेबांनी ठरवलं तर होईल, आम्हाला कोणालाच इच्छा नाही. मी नवी मुंबईकरांना सगळ्यांना माहीत आहे, प्रशांतजी ठाकूर साहेब आहेत त्यांना माहीत आहे की मी कुणाच्या स्टेजवर सुद्धा जात नाही कधी. एवढे महानगरपालिका इलेक्शन झाले, गावच्या दाखवा, मी बाईट आहेत त्यांच्या विरोधात दिलेल्या कुठं दाखवा. म्हणजे आम्ही गावी गेलो आहे, मी त्यांच्या जाऊन लोकांना हात जोडलेले आहेत. कारण की चांगल्या IRS ऑफिसरांची वाईफ उभा राहिली, आम्ही तुम्हालाही मदत केल्या. मग त्यावेळी अपोजिट लोकांनी आमच्यावर काही तक्रार, यांनी तालुक्यातल्या चांगल्या उद्योगपत्यावर हे पहिलेही कारस्थान केलेलं आहे, त्यांनाही म्हणजे कारवाई झालेली नाही त्यांच्यावरती. म्हणजे त्यांच्या विरोधात लोकशाहीमध्ये कोणी दुसरं लढलंच नाही पाहिजे, हे त्यांची त्याच्या पाठीमागं असलेली भूमिका आहे. नक्कीच आपली आमदारकीच धोक्यात आल्याचं असं त्यांना वाटतंय आणि तशा पद्धतीने त्यांचे कुणीतरी कान भरले असतील आणि म्हणूनच हा संपूर्ण आम्हाला कलंकित करण्याचा प्रयत्न हा आमदार गोपीचंद पडळकर कोणी यांच्याकडून होत असल्याचा थेट आरोप DDSR कडून करण्यात आला आहे. विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, पनवेल.